हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मुलांसाठी अगदी छान असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत आणि तो म्हणजे स्वीट बन मस्का। फक्त 5 मिनिटांमध्ये 2 इंग्रेडिएंट्स मध्ये बनणारा हा पदार्थ आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे बनपाव लागणार आहे। आपण इथे बनपाव घेतलेला आहे। कोणत्याही बेकरीमध्ये जाऊन तुम्ही बनपाव मागितलात की तो अगदी इझिली मिळून जाईल तुम्हाला। आता ह्या बनपावला आपण कट करून घेणार आहोत। त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे बटरचं स्टफिंग करायचे ते सगळ्यात पहिल्यांदा तयार करून घेऊया। त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 मोठा चमचाभर इतकं बटर घेतलेला आहे। इथे आपण अमूलच्या बटरचा वापर केलेला आहे। हे बटर आता आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची बटरची। तुमच्याकडे जर छोटा हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा हा बटर ब्लेंड करू शकता। आता इथे आपल्याकडे हँड ब्लेंडर नाहीये किंवा बऱ्याच जणांच्या घरी सुद्धा नसेल तर आपण चमच्याने ही छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता बटरची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतली। आता यामध्ये आपण 2 चमचाभर इतकी पिठी साखर टाकणार आहोत। आपण इथे स्वीट बन मस्का बनवणार आहोत, त्यासाठी आपण इथे पिठी साखर वापरलेली आहे। मुलांना ना जनरली गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात। आता पिठी साखर आणि बटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। त्याची सुद्धा छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगेन ही पेस्ट तुम्ही हँड ब्लेंडरने सुद्धा करू शकता, पण आपल्याकडे आता ब्लेंडर नाहीये आणि खूप लोकांच्या घरी ब्लेंडर नसतातच। त्याच्यामुळे मग तेव्हा काय करायचं तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा हे फेटून घेऊ शकता। 5 मिनिट जातात पण अगदी छान असं फेटून होतं। इथे तुम्ही पाहू शकता मस्त स्मूथ अशी पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे। साखर सुद्धा पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता ह्या बनची जी खालची बाजू आहे त्याला आपण इथे बटर लावून घेणार आहोत। ही जी आपण पेस्ट तयार करून घेतली अगदी भरभरून अशी ही लावून घ्यायची आता आपल्याला बनला। इथे तुम्ही पाहू शकता छान अशी भरभरून आपण ही पेस्ट बनला लावून घेतलेली आहे। आता अशा पद्धतीने बनचा वरचा भाग याच्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने आपण हे थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। आता चाकूच्या साहाय्याने आपल्याला हे कट सुद्धा करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने फक्त वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण चाकूच्या साहाय्याने फक्त वरचा भाग कट करून याचे 4 भाग करून घेणार आहोत। आता जो हा वरचा भाग आहे ना याच्यामध्ये आपल्याला ही जे बटरची पेस्ट बनवली ती आपल्याला भरायची। त्याच्यामुळे फक्त वरचा भाग आपण इथे कट करून घेतला आणि आता चमच्याच्या साहाय्याने ही पेस्ट इथे भरून घेऊयात। आपण जर बाहेर विकत बन मस्का घ्यायला गेलो ना तर साधारणतः 50, 60, 70 रुपयाला तो इझिली मिळतो। त्याच्यामुळे बाहेर इतके पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी इन्स्टंट असा हा बन मस्का बनवू शकता आणि तो सुद्धा खूप जास्त कमी किमतीमध्ये। आणि मुलांना बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा घरी तुम्ही मस्त असं अमूल बटर वापरून किंवा कोणतंही इतर फ्रेश बटर वापरून हा बन मस्का जर बनवलात तर मुलांच्या पोटामध्ये थोडंफार पौष्टिक सुद्धा काहीतरी जाईल आणि मुलं हे आवडीने सुद्धा खातील। इथे तुम्ही पाहू शकता बन मस्का आपला बनवून तयार आहे। त्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण थोडेसे बदामाचे काप आणि 3-4 काळे मनुके टाकलेले आहेत आणि दिसायला तो अगदी अप्रतिम दिसतोय। तुम्ही जर खाणार असाल तर यातलं शुगर अवॉइड केली तरी चालेल। मुलांना द्यायचं असेल तर अशा पद्धतीने शुगर ॲड करून द्या, मुलं खरंच खूप आवडीने खातील। दिसायला हा बन मस्का जितका भारी दिसतोय ना खायला तितकाच अप्रतिम लागतो। चहाने हा स्वीट बन मस्का तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा मुलं तर नुसतंच खाऊ शकतात। अतिशय सोपी पण मस्त अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अगदी भरभरून असं बटर आपण यामध्ये टाकलेलं आहे। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।